काय आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट? सगळ्यात पहिले थँक्यू अमित, तू मला बोलवल्याबद्दल. आणि मी तुझं खूप बघतो, खूप चांगलं चाललंय तुझं, त्यामुळे मला आनंद झाला की तू जेव्हा मला इन्व्हाइट केलं आणि या शो मध्ये पार्ट केलं. कसं असतं, ॲज अ क्रिकेटर जेव्हा तू जर्नी सुरू करतो तेव्हा ना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. आणि माझ्यासाठी कसं झालं, मी डोंबिवलीचा, त्यामुळे डोंबिवलीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेचा, आणि मी हे कधीच म्हणतोय की लेट 70s 80s आणि मग अर्ली 90s, तेव्हा डोंबिवलीकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. आणि त्यामुळे तू डोंबिवलीवरनं येतोयस, मराठी मीडियमचं शिक्षण, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला चॅलेंज असायचा. इंग्लिश समजणं, इंग्लिश बोलणं तर लांबची गोष्ट होती. या छोट्या छोट्या गोष्टीतनं क्रिकेटमध्ये पहिले मार्ग काढायला लागला. पण ती जी शिकवण राहिली ना, जे माझ्याकडे रजिस्टर झालं ते आज मला इथे अप्लाय करायला फायदा झाला. त्यामुळे मी बऱ्याच जणांना, माझ्या स्टाफला पण सांगतो, माझे जे असोसिएट आहेत त्यांना पण सांगतो की मी जे ग्राउंडवर शिकलो ना तेच मी इथे ऑफिसमध्ये अप्लाय करतोय. टीम बिल्डिंग, लीडरशिप, क्रायसिस मॅनेजमेंट, रिस्क असेसमेंट, अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह, या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मॅनेजमेंट जार्गन्स आहेत, पण ह्या सगळ्या आम्ही ग्राउंडवर शिकलो. कारण या सगळ्यात महत्वाचा एक दुवा असतो. तो कुठला असतो की स्पोर्ट्स आपल्याला काय शिकवतं? स्पोर्ट्स आपल्याला हरणं पचवणं शिकवतं, आणि हरण्यापासून परत कसं जिंकायचं आणि जिंकण्यासाठी लागणारी मेहनत कशी करायची, हा सगळ्यात मोठा धडा स्पोर्ट्स आपल्याला देतो. आणि तेच प्रिन्सिपल मी आजही ऑफिसमध्ये अप्लाय करतो. म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूट मधल्या स्टाफमध्ये सगळ्यांना तू विचारलंस ना, ते सांगतील की नवीन आलेल्या स्टाफच्या 2 चुकाची पूर्ण जबाबदारी माझी, आणि त्यांनी जर का चांगलं काम केलं तर त्यांचं पूर्ण क्रेडिट त्यांचं. हे मी ग्राउंडवर शिकलोय, पण मी त्याच ऑफिसमध्ये अप्लाय करतोय. आम्ही त्यामुळे असं कल्चर बिल्ड केलंय की ज्यातनं प्रत्येकाला ऑफिसमध्ये यायला कंटाळा येत नाही, ऑफिसमध्ये येणं हवं असं वाटतं. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.